तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, खूप कमेंट येत होते रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेचे ऑप्शन कधी होणार आहे। तर मित्रांनो, या स्पर्धेचे ऑप्शन मंगळवार दिनांक 7 जुलैला सकाळी 9 वाजता 24 लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत 32 टीम या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत। त्या 32 टीममध्ये कुठला एक ऑल इंडियाचा आयकॉन खेळणार आहे प्रत्येक टीममध्ये, ते आज आपण पाहणार आहोत। त्याआधी मित्रांनो, व्हिडिओमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, खूप मोठी स्पर्धा ही आपल्याला पावसाळी रबर बॉलची पाहायला मिळणार आहे। प्रथम पारितोषिक 3 लाख, द्वितीय 1.5, तृतीय 75 आणि चतुर्थ 75। 4 आपल्याला बाईक पाहायला मिळणार आहेत। बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलरसाठी, मॅन ऑफ द सिरीजसाठी पण बाईक पाहायला मिळणार आहे। तर आता आपण टीम पाहू। रायबादेवी रायवे कॅप्टन असणार आहेत विश्वजित ठाकूर आणि ऑल इंडियाचा आयकॉन असणार आहे दिनू कांबळे। नेक्स्ट टीम आहे वीर मराठा जोहे पेन, कॅप्टन असणार आहेत किरण पवार। ऑल इंडियाचा आयकॉन असणार आहे या टीममध्ये वासिक शेख। पुढची टीम आहे GS घरत स्पोर्ट्स ओले भंगारपाडा, अजित मुंगाजी या टीमचे कर्णधार असणार आहेत आणि नागेश वाडेकर ऑल इंडियाचा आयकॉन पाहायला मिळणार आहे। पुढची टीम आहे श्री केदारनाथ 11 तलेखार, कौस्तुभ म्हात्रे कॅप्टन असणार आहेत आणि दत्तू सावंत ऑल इंडियाचा आयकॉन पाहायला मिळणार आहे। पुढची टीम आहे स्वर्गीय रामबाळू पाटील प्रतिष्ठान वरद, अनिकेत मुकल कॅप्टन असणार आहेत आणि ऑल इंडियाचा आयकॉन अजून अवेलेबल झालेला नाही या टीममध्ये। नेक्स्ट टीम आहे GS स्पोर्ट्स कुहिरे नागोटणे, अक्षय पवार कॅप्टन असणार आहेत आणि ऑल इंडिया आयकॉन भावेश नाईक। पुढची टीम आहे जय माता दी दिकोडे, प्रथमेश म्हात्रे कॅप्टन असणार आहेत आणि ऑल इंडियाचा आयकॉन असणार आहे या टीममध्ये ओमी केणी। नेक्स्ट टीम आहे ज्योती एंटरप्राइजेस 11 पोलादपूर, कॅप्टन असणार आहेत अभि केसरकर आणि ऑल इंडियाचा आयकॉन अजूनपर्यंत आलेला नाही। नेक्स्ट टीम आहे महावीर ग्रुप रायगड केवाले ND विभाग, कॅप्टन असणार आहेत वैभव पाटील आणि ऑल इंडिया आयकॉन असणार आहे वीरू बाबरे। पुढची टीम आहे लेट महेश स्पोर्ट्स शेलगर जीवदारी बामणडोंगरी, आर्यन नाईक कॅप्टन असणार आहेत आणि ऑल इंडियाचा आयकॉन खेळणार आहे महेश नानगुडे या टीममध्ये। पुढची टीम आहे जरीमरी आई धाबा मित 11 मोहो, सूर्या मस्कर कॅप्टन असणार आहेत या टीमचे आणि ऑल इंडियाचा आयकॉन खेळणार आहे धीरज भुईर। पुढचा संघ आहे NDR वॉरियर्स नावा रोहा, आकाश कॅप्टन असणार आहेत आणि ऑल इंडियाचा आयकॉन असणार आहे राज सिंग। पुढची टीम आहे निशांत 11 मरोआई विंदणे दादरपाडा, आकाश पाटील कॅप्टन असणार आहेत आणि ऑल इंडियाचा आयकॉन खेळणार आहे सूरज केणे। पुढची टीम आहे प्रियांश अँड प्रियांक 11 ओवळे, सचिन मोरे कॅप्टन असणार आहेत आणि ऑल इंडियाचा आयकॉन असणार आहे या टीममध्ये सुहास पवार। पुढची टीम आहे श्री राधाकृष्ण यंग बॉईज रहा तळा, हर्षाक 11 मांदाडा, मुस्कत्तिम मुकादम कप्तान असणार आहेत आणि निखिल जाधव आपल्याला आयकॉन पाहायला मिळणार आहे। नेक्स्ट टीम आहे रिग्नेश 11 RMSK मुरबी, सूरज पाटील कप्तान असणार आहेत आणि ऑल इंडियाचा आयकॉन असणार आहे दीपेश माळी। पुढची टीम आहे सात्विक अँड स्वरूप रामवाडी पेन, चैतन्य पाटील कॅप्टन असणार आहेत या टीमचे आणि विनीत माली ऑल इंडियाचा आयकॉन पाहायला मिळणार आहे। पुढची टीम आहे शौर्य 11 नावडे, अमित नाईक कर्णधार असणार आहेत आणि आयकॉन पाहायला मिळणार आहे आपल्याला फरदीन काझी। पुढची टीम आहे श्रीजा KPC इनामपुरी, योगेश पवार कप्तान असणार आहेत आणि आयकॉन आपल्याला पाहायला मिळणार आहे ऋतिक पाटील। नेक्स्ट टीम आहे अमित नाईक पुरस्कृत नौखार अलिबाग, अक्षय पाटील कप्तान असणार आहेत आणि हमजा खान ऑल इंडियाचा आयकॉन पाहायला मिळणार आहे। नेक्स्ट टीम आहे स्पृहा वॉरियर अलिबाग, करण तोंडणकर कप्तान असणार आहेत आणि शाहिद शेख ऑल इंडियाचा आयकॉन पाहायला मिळणार आहे। पुढची टीम आहे सुयोग स्पोर्ट्स दापोली, विश्वजित म्हात्रे कॅप्टन असणार आहेत आणि ओमकार देसाई ऑल इंडिया आयकॉन पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, व्हिडिओमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुढची टीम आहे भोलेनाथ अक्का 11 जा सई, साईश म्हात्रे कॅप्टन असणार आहेत आणि ऑल इंडियाचा आयकॉन अजून अवेलेबल नाही या टीममध्ये। नेक्स्ट टीम आहे वैष्णवी 11 कोलाड, आशिष मेहरोल आपल्याला कॅप्टन पाहायला मिळणार आहेत आणि ऑल इंडिया आयकॉन केतन म्हात्रे पाहायला मिळणार आहेत। नेक्स्ट टीम आहे आमदार विक्रांत दादा पाटील युवा शक्ती सिंग विचुंबे, तर मित्रांनो रोहित भालेराव या टीमचे आयकॉन पाहायला मिळणार आहेत। नेक्स्ट टीम आहे AKM स्मृती मानसी स्पोर्ट्स गावदेवी गावठाण, शुभम पाटील कॅप्टन असणार आहेत आणि आयकॉन अयूब शेख पाहायला मिळणार आहे। नेक्स्ट टीम आहे अक्षय एंटरप्राइजेस मोक्ष जीत 11 पोसरी, बंटी बदरगे कॅप्टन असणार आहेत, आयकॉन अजून आलेला नाही। नेक्स्ट टीम आहे भोसले वॉरियर्स अलिबाग,
परेश ठाकूर कॅप्टन असणार आहेत आणि दर्शन बांदेकर आपल्याला ऑल इंडियाचा आयकॉन पाहायला मिळणार आहे. पुढची टीम आहे चित्रलेखा पाटील स्पॉन्सर बाय युवी स्पोर्ट्स अलिबाग. आदर्श पाटील कॅप्टन असणार आहेत आणि श्रेयश कदम आपल्याला ऑल इंडियाचा आयकॉन पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, अशी होती ऑल इंडिया आयकॉनची लिस्ट. तर तुम्हाला कुठला प्लेअर यात मिसिंग वाटत असेल तर ही पूर्ण लिस्ट आपण चेक करा व्हिडिओ पॉज करून. नक्कीच तुम्हाला अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच अपडेटसाठी. आयकॉनची 32 टीमची लिस्ट आपल्यापर्यंत समोर स्क्रीनवर दाखवली गेलेली आहे. नक्कीच व्हिडिओ पॉज करून पहा आणि ही व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या ग्रुपवर शेअर करा. धन्यवाद अशाच अपडेट्ससाठी.